हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? तर मजेतच राहा. मग घेतला स्वामींचं दर्शन, झाली माझ्या दिवसाची सुरुवात. त्याच्यानंतर आज होती आमची हनुमान जयंतीची जत्रा. नंतर आत्याने घेतलेलं कांदा कापायला, नंतर नारळ वगैरे कापून ठेवलेला. नंतर मी मस्त सुक्की कलेजी टेटी बनवून घेतली. त्याच्यानंतर मला मस्त कोलब्या बनवायच्या होत्या, मग मी कोलब्या वगैरे बनवून घेतल्या. त्याच्यानंतर मस्त मी एक मिरिंडाचा ग्लास पिला, बरा वाटला जरा. नंतर पप्पांनी हिल वगैरे आणलेले, मस्त दादासांना मामासांना नाश्ता वगैरे मी दिला आणि मग त्यांचा क्लिप घेतला. नंतर मी मस्त ग्रीन चिकन वगैरे बनवून घेतला. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर वगैरे टाकली. मग चिकन पण मस्त रेडी झाला आणि मग त्यांना टेस्टिंगसाठी घेऊन गेले. त्यांनी पण टेस्टिंग केला. नंतर आंटी आणि आत्या सगळे बसलेले मस्त टेस्ट करायला. नंतर नारळी भात पण झाला. नंतर अस्मिताने बनवलेलं मटण पण मस्त झालेला. मग त्याच्यानंतर मस्त जेवायला सगळं आजचा मेनू बघा, नारळी भात होता, ग्रीन चिकन होता, इकडे मटण, कलेजी टेटी, कोलंबी, इकडे सॅलड होता आणि इकडे भाकरी. असा आजचा मेन्यू होता. नंतर सगळे फॅमिली आम्ही जेवायला बसलो. जेवण वगैरे झालं. आंटीने आईस्क्रीम आणलेल्या, मग आईस्क्रीम खाऊन घेतल्या. मस्त सगळे बसले आईस्क्रीम खायला आणि गप्पाच चाललेल्या आमच्या, अशाच मस्ती चाललेली. नंतर बाबू पण बसले. नंतर अंकल आले आणि खूप मज्जा केली. आणि आत्या आमची मशेरी करत होती, कारण ती मशेरीशिवाय राहूच नाही शकत. नंतर सगळे मस्त गप्पा मारत होते आणि नंतर या पोरी मस्त आमच्या भांडी घासत होत्या दोघी पण. आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. नंतर मस्त आम्ही फुल एन्जॉय केला आणि मस्त सगळ्या आलेल्या अंकल वगैरे, आत्या वगैरे आलेल्या, मस्त फुल आम्ही एन्जॉय केला. तर बघाच पुढे. दादा बसून चकड्यामध्ये जो बोलून दादा नंतर मस्त मी आत्याला मांडीवर घेतली आणि मस्त मज्जा करत होतो. आणि अंकल बघा कसे नाचत होते, फुल खतरनाक ॲक्टिंगला. आमचा माणूस एक पण कमी नाही पडणार, खतरनाक ॲक्टिंग करत होते अंकल. नंतर बाबू आणि दादा घरी चाललेले, मग त्यांना केला बाय. नंतर पप्पांनी ज्यूस आणलेले सगळ्यांना, मस्त ते पिऊन घेतले आणि सगळे मस्त एन्जॉय करत होतो आम्ही. सगळेजण ज्यूस पित होते आणि नाचत पण होते. फुल एन्जॉय चाललेला, कारण आज मस्त जत्रा होती. आणि आंटीची रिॲक्शन बघा, यांची रेसिंग लागलेली, कोण हारतो. नंतर आंटी आणि अंकल पण घरी जायला निघले, मग त्यांना केला बाय.
आणि नंतर मस्त मी जीवाला आराम केला. नंतर कॉलनीची आत्या पण निघली, मग तिने सगळ्यांना पप्पी दिली आणि गेली घरी. नंतर आम्ही मस्त फ्रेम बघत बसलेलो, जुन्या आठवणी निघल्या आणि फोटो बघून एवढा हसायला आला. आणि काय ते आउटफिट ना काय त्या चपला, अरे 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 अरे. नंतर गेलो कोलीवाडा शॉर्माकडे, कारण शॉर्मा खायचा होता. मग कोलीवाडा शॉर्मा एक नंबर आहे, कोणी खाल्ला नसेल तर नक्की विजिट करा. आंबिवली ईस्ट मोने कोलीवाडा, लवकरात लवकर विजिट करा शॉपला. नंतर गेलो युटू केकमध्ये, आम्हाला खायची होती पेस्ट्री, मग घेतली. तर आजसाठी एवढाच होता. बाय.